कोण तुम्ही? मी आम्हाला काही नकोय. अहो मी सेल्समन नाहीये. एवढा मी हुशार आहे. तुम्ही सेल्समन कसे असाल? तुम्ही ते गर्ल आहात ना, म्हणजे तुम्ही सेल्स गर्ल आहात. अरे हो खरंच. या आता. हो ओ बाई, मी तुम्हाला या आता असं म्हणालो. तुम्ही या म्हणालात मी आले. अहो पण तुम्ही आमच्या घरात का आलात? तुमची उतरवायला. तुम्ही आमची उतरवणार? हो. अगं ही बया काय बोलते? ही आपली उतरवणार आहे. काय तुमची कालची अजून उतरली नाहीये? अगं काय बोलतेस? तुम्ही गप्पा बसा. कोण ग तू? अगं ही आपली चरबी उतरवायला आली आहे. आपली मस्ती उतरवणार बोलते. हा कोण आहे कोणी? अल्ला मस्त आहे रे. शाणे गप. उतरा काही. अहो मी तुमची चरबी किंवा मस्ती उतरवण्यासाठी नाही आली. मग मी तुमची पॉलिसी उतरवण्यासाठी आली. पण आम्हाला विमा वगैरे नकोय. हा आज तुम्ही विमा उतरवताय, उद्या विमा न उतरवा घर आहे की विमानतळ. इतका तळाला हिचा मेंदू. मला वाटलेलं निदान गुडघ्यात तरी असेल. हो तुम्हाला ना माझा मेंदू कळला नाहीये. आय मीन तुम्हाला माझा मुद्दा कळला नाहीये. हे बघा काका, तुमची पॉलिसी असेल, काकूंची पण असेल, पण तुमच्या या 2 मुलांची पॉलिसी नसेल ना. आमची कोणाचीच पॉलिसी नाहीये. काय आमची कुणाचीच पॉलिसी नाहीये. काय आमची कोणाचीच पॉलिसी नाहीये. काय हिला कमी ऐकू येतं काय? हो काका, मला किती मोठा धक्का बसलाय तुम्हाला माहिती आहे? मला सांगा काका तुमचं वय काय? 44.5. हो काका, तुम्ही 44.44 झालात, पण तरी तुमच्याकडे अजून पॉलिसी नाहीये. हो हो किती भयंकर आहे हे. हो काका, तुम्ही किती असुरक्षित जगताय आणि तुमच्या कुटुंबाला पण असुरक्षित केलंय तुम्ही. कोण मी? नाहीतर काय मी. हो काका, तुमचं उद्या काही बरं वाईट झालं तर या तुमच्या बायकोने कोणाच्या तोंडाकडे बघायचं? मेल्या मेल्यावर लगेच दुसऱ्याच्या तोंडाकडे बघायचं असतो. अरे सटवे, तुझ्या जिभेला काही हाड? हो काका, तुम्ही पॉलिसी काढलेली नाहीये, मग या तुमच्या मुलांनी कोणासमोर हात पसरायचे? आणि हे सगळं होतंय तुमच्या या बेजबाबदार बापामुळे. असा बेजबाबदार बाप असल्यावर तुम्हाला भिकारी व्हायला कितीसा वेळ लागणार आहे? हो सोडा, काय करताय तुम्ही? काकू, तुमच्याकडे मेडिक्लेम आहे ना? आहे इथे बिल्डिंगच्या खालीच आहे. काय मेडिकल? हो मेडिकल नाही, मेडिक्लेम. हो जर मेडिक्लेम नसला आणि कोणता आजार झाला ना तर डॉक्टर मजबूत कापतात. मेडिक्लेम असेल तर लगेच कापायला घेतात ऑपरेशन टेबलवर. हो असेल मेडिकेल तर करून टाका गेम. उगाच काही बडबडू नका हो. हो तुमच्याकडे मेडिक्लेम नाहीये, तुम्ही आजार व्हायच्या आधीच गपगार व्हाल. गपगा? ही बोलते फार. मी खरंच बोलते. तुम्ही गपगार पडल्यावर हे सगळे पडले ना उघड्यावर. उघड्यावर कशाला? हे घर आहे ना. आहे ना, पण तुमच्या बँक बॅलन्सला घर लागलेली असेल. तो तुमच्या खात्यात आणि हातात पैसेच नसतील तर अल्लाह के नाम पे दे दे बाबा, भगवान के नाम पे दे दे बाबा म्हणत भीक मागावी लागेल तुम्हाला. आणि हे सगळं होतंय तुमच्या या विमा न काढलेल्या बेजबाबदार बापामुळे. हो माझा नाही, निदान या मुलांचा तरी विचार करायचा होता ना. हो जर यांनी 10 वर्ष आधीच पॉलिसी काढली असती तर आज तुम्हाला 5 कोटी मिळाले असते. हो हे 10 झाले. जे काय हो, पण मिळाले असते ना. 5 कोटी. 5 कोटी. हे आज मेले तर आज, उद्या मेले तर उद्या. पण इतके मिळतात. मिळतातच. का नाही उतरवली पॉलिसी आणि का नाही काढला विमा? मला यांचं करावं असं वाटतंय की
माझा नाही, निदान या मुलांचा तरी विचार करायचा होता ना. पण आता यावर काही होऊ शकत नाही का? तसं करायला गेलं तर होऊ शकतं. जाणं करायला. हो बघा ना काय होतंय का. एक आयडिया आहे. आपण यांचा विमा 10 वर्ष आधीच केलाय असं दाखवायचं. असं करता येऊ शकतं. मैं हूं ना. नाही झालं. तू है मेरी किरण. म्हणजे तुमच्या आईला आमचा आशीचा किरण. हो हो, पण 1 वर्षाचे 5,000 म्हणजे 10 वर्षाचे 50,000 आपल्याला ताबडतोब गुपचूप भरून टाकावे लागतील. 5 कोटी 50,000 भरून टाका लगेच. मी नाही भरणार. तुम्ही गप्प बसाओ. मी नाही भरणार, मी नाही भरणार. मग माझ्याकडे नाही तेवढे पैसे. पण माझ्याकडे आहेत ना एवढे पैसे. काय? हो हो, कालच भाऊजींनी आंब्याच्या उत्पन्नाचे आणून दिलेले पैसे आहेत घरात. ती देऊ नको. नको काय नको. बीच में मत टको. हो, 5 कोटी मिळणार आहेत. म्हणजे प्रत्येकाला 1.25 कोटी. आणि 50,000चं काय घेऊन बसला? अगं ते पैसे तुम्हाला मिळणार, तोपर्यंत मी मेलेलो असेल. मरते. अहो तसं नाही हो. थांबा मी घेऊन येते पैसे. पण हे कुठे लगेच मिळणार ना. हे मरायची कोटी लगेच मिळणार 5 कोटी. वा आता 1.25 कोटी मिळणार. छान आहे. सगळे कावळे माझ्या मरणावर टपले. काव काव. मोजून घ्या. नाही नाही हो, तुमच्यावर विश्वास आहे. आमचाही तुमच्यावर विश्वास आहे. ठीक आहे, येऊ मी. हो या ना. पण ते फॉर्म भरायचं काय? हा घ्या फॉर्म. आज भरून टाका, उद्या येते मी. आता तुमचे चटकन पैसे भरते. हो बरं. चालेल. हो, तुमचे भरलेच म्हणून समजा. पैसे. हां थँक्यू. ओके बाय. मस्त होती ना. कोण होती ही बाया? याला काही सांगू नका. मला काय सांगू नको. काही नाही रे, ती आमची गाववाली होती. पण तू इथं का आलास ते सांग. आपल्याकडे एक पोरगी फिरते, विमा काढायच्या नावाखाली आहे ना, ती लोकांना 50-60 हजाराला गंडा घालते. तुम्ही सगळे सावध राहा तिच्यापासून. अगे नाही. अगं ती पॉलिसीवालीच होती. काय? अरे ती आता मुलगी गेली ना, ती गाववाली नव्हती, मग पॉलिसी विकणारी होती. अहो मग तीच मुलगी आहे जी चिटर आहे, फ्रॉड आहे. 1 मिनिट, तुम्ही तिला किती पैसे दिलेत? 50,000. काय? वा, पाहिलं तुमच्या बिल्डिंग मधला मुलगा भारतीय विमाचा अधिकृत एजंट. भारतातल्या विश्वासार्ह विम्याबद्दल तुम्हाला प्रत्येक क्षणाला सतत पोट तिडकीने सांगत आला, पण तुम्ही त्याचं काहीच ऐकलं नाहीत. पण त्या मुलीला मात्र 50,000 रुपये दिलेत, पण त्याला मात्र सतत टाळत आलात. तुम्ही सतत टाळत आलात. कोण तो? कोण तो विचारता? कोण तो? अहो, मिस्टो. म्हणजे 50,000 गेले? हो, गेले नाही, तुम्ही दिले आणि तिने नेले. अरे देवा! देवा काय देवा? तुम्हाला ना असंच पाहिजे.